नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन सर्व्हिसेसवर. आपले आधार कार्ड किंवा मतदान कार्डाचं जे आपण फ्रंट साईड आणि बॅक साईड फोटो काढतो ते कसे जॉईन करायचे किंवा ते एका पेजवरती कसे जॉईन करायचे हे आज बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एका वेबसाईटवर यायचं आहे. पाईन टूल नावाची वेबसाईट आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. इथं तुम्ही कोणत्याही प्रकारचे दोन जे आय डी कार्डचं जे तुमचे फ्रंट साईड किंवा बॅक साईड आहे ते जॉईन करू शकता. ते जॉईन करायसाठी तुम्हाला कसं प्रोसेस फॉलो करायचे आहे हे आता आपण बघणार आहोत. तर तुम्ही पाईन टूल्स नावाच्या या वेबसाईटवरती यायचं. इथं जे मी मर्ज करायचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही हे जॉईन करू शकता. इमेज किंवा तुमचे जे पिक्स आहेत ते जॉईन करू शकता. आणि तुम्हाला त्यासाठी या साईटवरती येऊन मर्ज इमेज हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर आय डी कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईड कशी जॉईन करायची हे बघूया आपण. तर फर्स्ट आपण आय डी साईडचा फर्स्ट फोटो सॅम्पल इमेज मी क्लिक केलेले आहेत ते आपण घेऊया. तर इथं फर्स्ट इमेज जे तुम्हाला फर्स्ट साईड जे फ्रंट साईड राहील तुमच्या आय डी कार्डची ते निवडायची आहे. तर हे निवडायसाठी आपण इथून गॅलरीमध्ये जाऊन हे आपल्या डिव्हाइसच्या इथून हे सिलेक्ट करूया. तर हे आता आपली फर्स्ट साईड आपली इथं अपलोड झालेली आहे. तर आता जे सेकंड इमेज आहे त्या सेकंड साईड इमेजची आपण बॅक साईड घेऊया. जे आपलं आय डी कार्ड आहे किंवा आधार किंवा मतदान कार्ड तुम्ही कुठलंही करू शकता यामुळे. तर आता आपण हे अपलोड करणार आहोत सेकंड साईड की जे बॅक साईड राहते कोणत्याही आय डी कार्डची. तर इथं तुम्हाला ऑप्शन दिले आहे की तुम्हाला व्हर्टिकली जॉईन करायचे आहे किंवा हॉरिझॉन्टली. म्हणजे पहिलं इमेज खाली येणार व्हर्टिकलमध्ये आणि दुसरं इमेज पहिलं इमेज वरती येणार आणि दुसरं इमेज खाली येणार. आणि हॉरिझॉन्टली जर घेतलं तर तुम्हाला साईड बाय साईड दोन्ही बाजू बघायला मिळतील, जे फ्रंट साईड आहे आणि बॅक साईड आहे. तर आपण हॉरिझॉन्टली करतो आहे, जे फ्रंट साईड आणि बॅक साईड आपल्याला साईड बाय साईड बघायला मिळेल. इथं खाली येऊन आपल्याला इथं मर्ज करायचं आहे. मर्ज ऑप्शनवर क्लिक केलं की आपलं जे आउटपुट इमेज आहे हे अशा प्रकारे दिसणार आहेत. आता जे फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही पण एका साईडला साईड येऊन इथं दिसणार आहेत आपल्याला. तर हे आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो JPG. इथं डाउनलोड करायचं आणि इथं हे आपण ओपन करून बघू शकतो. हे जे मित्रांनो झालेलं आहे आपलं फ्रंट साईड आणि बॅक साईड जॉईन झालेलं आहे. तसंच तुम्हाला जर व्हर्टिकली जर जॉईन करायचं आहे तर इथं तुम्हाला व्हर्टिकलीवरती क्लिक करायचं आहे आणि इथं मर्जचं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला व्हर्टिकलचं दाखवलं आहे की जे तुम्ही इथून व्हर्टिकलमध्ये दिसत आहेत. हे पण इथून डाउनलोड करून बघूया. ओपन करूयात. हे जे आहे आता फ्रंट साईड आणि बॅक साईड हे वरती आणि खाली असे एका खालीवर आलेले आहेत. तसंच हॉरिझॉन्टलीचं पण मी तुम्हाला सांगितलं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.